ZMS 0 माईल संवाद हा एक अतिशय चांगला कार्यक्रम IIM नागपूरने सुरू केलेला आहे आणि मला असं वाटतं की IIM सारख्या इन्स्टिट्यूट्स या सर्व प्रकारच्या विचारांना आयडियाजला एकत्रित करून त्यातनं एक बिग आयडिया तयार करत असतात आणि इथे जे काही बिझनेस लीडर्स, थॉट लीडर्स, पॉलिटिकल लीडर्स सगळे येत आहेत. यांचं जे काही संवाद या ठिकाणी होतोय तो मला असं वाटतं की भारताला 5 ट्रिलियन इकॉनॉमी बनवण्याकरता एक अत्यंत महत्वाचा संवाद सिद्ध होणार आहे. मला असं वाटतं की एक प्रकारची ही प्रॉपर्टी आज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटने सुरू केली आहे आणि पुढेही ही अशीच सुरू राहील असा मला विश्वास आहे. इथेनॉलच्या संदर्भात जो काही निर्णय केंद्र सरकारने घेतला होता आमच्या सगळ्यांची मागणी केंद्र सरकारपर्यंत पोहोचली आणि केंद्र सरकारने त्या संदर्भात फेरविचार केलेला आहे. विशेषतः केंद्र सरकारच्या आग्रहावरनं आणि केंद्र सरकारने सबसिडी देऊन मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट ही इथेनॉलच्या क्षेत्रात विशेषतः ज्यूस टू इथेनॉल, बी हेवीपासून इथेनॉल याच्यामध्ये केली होती आणि त्यामुळे अशा प्रकारची बंदी आल्यानंतर त्याच्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या असत्या की एकूण जी उत्पादन आहे ते कमी आहे आणि म्हणून केंद्राने तो निर्णय घेतला होता. पण त्यात काही अल्टरनेटिव्स देखील आम्ही त्यांच्या नजरेस आणून दिले होते आणि आता आनंदाची गोष्ट आहे की केंद्राने तो परत घेतला आहे. महाराष्ट्रातल्या उद्योगाला याचा मोठा फायदा होईल.